नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉग मध्ये. तर आज आहे संडे फन डे. तर असं मी नेहमीच म्हणते, पण कॅप्शनवर तुम्हाला कळालंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग बघितल्यानंतर कमेंट करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. मी कमेंट वाचतेय, तुमच्या छान छान कमेंट येत आहेत, तर कमेंट करायला विसरायचं नाही. मी त्याला रिप्लाय देतेच, आणि असं एक पण नाही की मी त्याला रिप्लाय दिलेला नाहीये. तर कसं वाटतं ते नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला खूप छान वाटतं की तुम्ही पूर्ण ब्लॉग बघताय आणि तुम्हाला तो आवडतोय आणि तुम्ही ते एन्जॉय करताय. तर तुमच्यासाठी खास हे ब्लॉग्स मी बनवतेय. तर चला, दिवसाची सुरुवात खूप छान झाली. 5:30लाच उठले मी. ऍक्च्युली रात्री खूप लवकर झोपले होते आणि ओमचा आज बर्थडे आहे. तर तुम्ही खूप विशेष खूप छान छान विश टाकलेत आणि मला कमेंट्स पण केलेत आणि रिप्लाय पण केले. तर थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या भावासाठी खूप छान विश केले हॅपी बर्थडे म्हणून. तर त्याच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणते. आणि बघूयात आजचा दिवस कसा जातोय. पण तुम्हाला आता पुढे पाहायला भेटेल. सकाळी 6 वाजता आहूंनी माझे काय हाल केले. मी सकाळी उठले आणि मला सगळे धुके धुके दिसत होते. मग गेले बाहेर आणि म्हटलं चला बघूयात वातावरण कसं आहे. तर इतकं भारी वाटत होतं, सगळीकडे धुकं आणि असं थंडगार वारा, असं भारी वाटत होतं. पण त्या थंडगार वाऱ्याने मला थंडी वाजली. मी पटकन घरात आले ना, म्हटलं अहो मला खूप थंडी वाजते. तर अहो म्हणते थांब एक मिनिट, मी तुला काहीतरी करतो. तर ठीक आहे. मग त्यांनी गोधडी दिली आणि गोधडी दिल्यानंतर त्यांनी माझा मेकअपच सुरू केला आणि सगळीकडे शोधायला लागले. माझं नशीब, मी मेकअपचा बॉक्स माझा कुठे आहे त्यांना माहिती नाही, मी लपून ठेवलेला आहे. तर ते काजळ वगैरे सगळं शोधत होते, त्यांना ते सापडलं नाही. तर आज माझं लहान बाळच झालं असं, इकडे तिकडे सगळं काळा टिक्का लावून टाकलं असतं मला. तर मग ते वाचले मी. पण मग त्यांनी छान टिकली शोधून काढली, टिकली लावली वगैरे, आणि ते असं लहान बाळासारखं गुंडाळून ठेवलं. खूप हसत होतं आम्ही, पुढे दिसलच तुम्हाला. तर पहा ब्लॉग. तर चला ब्लॉगला सुरुवात करूयात. आज बघूया दिवस कसं होते. आणि आता वाजलेले आहेत जवळपास 11:30 वाजलेले आहे. 11:30 वाजता मी ब्लॉग सुरू केलाय. सकाळी ब्लॉग फक्त ते क्लिप घेतली आहूंनी मला कसं मेकओव्हर केले ते. तर चला आता मस्त आता जेवण करते थोडं, कारण मम्मीला म्हटलं ये म्हणून. बघूयात येते का नाही. तर दिवस कसा जातोय माहिती नाही. चला ब्लॉग कंटिन्यू करा. Happy birthday to you. Happy birthday to you. मध्ये नका येऊ. Happy birthday dear Oma. Happy birthday to you. God bless you. Bye. Happy birthday to you. Thank you. Ayo. आवडला? वेलवेट आहे, वेलवेट चॉकलेटचं वेलवेट. To you. Happy birthday to you. Happy birthday dear Om. Happy birthday to you. पप्पा त्याला भरवा. हा, दोघांना भरू. हा, इकडे बघा. मला दे ना केक. फोटो काढ, फोटो घे. अरे तुलाच भेटणार आहे, फोटो घे आमचा. तऱ्हेने सकाळच्या 6 वाजता मी तिला झोपेतून उठवलंय आणि लगेच मेकअप केलाय तिचा. मी फक्त म्हणलं थंडी वाजतीये, बाहेर जाऊन आले. बाहेर पाऊस पडतोय. म्हणलं किती छान धुकं पडलंय, थंडी वाजते म्हणून मी अंगावर घेतलं. तर त्यांनी माझा असा मेकओव्हर केलाय. नशीब त्यांना पॅरेट सापडलं नाही, नाही तर मला मला बागेत सापडलं नाही सामान म्हणून. नाही तर आज होता बरोबर मस्तपैकी मेकअप. अख्ख्या डोळ्याला त्याला काजळ लावून बसले असते. नशीब सापडलं नाही काजळ. मैं ढूंढेगा उसको. क्यूट दिसते ना मी. हो, जास्तच काय. म्हणजे काय हालत झालेली आहे. एवढा बाहेर पाऊस चालू आहे. पावसात जाऊन गरमागरम दाल खिचडी खायची होती. दाल खिचडी आणली तर त्याच रबर म्हणजे त्यांनी जन्मजन्मीच गाठ बांधून ठेवली. तर रब्बरच निघत नव्हता. किती वेळ झालं आणि फायनली निघालेला आहे गरमागरम दाल खिचडी. बिचाऱ्या आहूंची मेहनत सफल होईल. धन्यवाद. चमचा पडून बघा. नाही पडणार.
नाही चांगले कपडे घालून यायचे ना, नाही तेव्हा सगळे नवीन नवीन कपडे घेतले तेवढे आणि असे कपडे घालून कपडे हा आता घालतो. बर्थडे बॉय ही तर फुल रेडी होऊन आली मस्त. तोच फुटलेला दिलाय मी. नाही हा हा फुगला. बोलून का मग आम्ही दिवसभर अशी करत ती बघ ना कसली तोंड करती. ऑटो सेव नाही होत. बस फक्त वर हळूहळू ओव्हन ही म्हातारी अरे सांग बघ आता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओम, हॅपी बर्थडे टू यू. केक खाऊन चला. तो घे आता, ही स्वतःच खाऊन गेल. तुला माहिती आहे ते कोणीतरी चालेल. अरे त्याला चाल की, त्याला चाल. काय आलं? आज तिने लावलं तर चालतं आणि सानिकाने लावलं तर किती ओरडला. हो बारीक आहे. तो कशी डान्स करते. वंशिकाने लावलं ओरडला नाही. हे काय इथं माझ्या हातात दिली ना, काय अंगठी दिली माझ्या. पडली खाली पुढे का पाहिजे त्याच्याकडे नाही आता अंगठी. त्याच्याकडे अंगठी नाहीये. याच्या खाली घुसून बघ. अरे याच्या खाली बघ ना, घुसून बघ. माझ्या हातातच बसत नाही अंगठी. आता मला नवीन अंगठी घेऊन दे ना, मला नवीन अंगठी घेऊन दे ना. घुसायची खाली जा जा जा. टाक लवकर. तिला विचार करत राहते. पण मी आहे. हे कलर वेगळा आहे ना. स्किप वन. असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि असंच प्रेम देत राहा. बाय बाय.